इथं परिवारासह यायचंय संभाजीनगरला 13 जुलैला, एवढीच विनंती करायला आम्ही आलो आहोत। आपला लढा, आपल्याला आरक्षण छाताडावर बसून आपण घेणारच आहे। आपण तर 6 कोटी आहे, पण आपल्यासोबत मुस्लिम बांधव, दलित बांधव, धनगर बांधव, ओबीसी बांधव, सगळे 18 पगड जातीचे, आणि त्याचा प्रत्यय पाहायचा तुम्हाला। हे बघा, पण काही 2-4 समाजकंटक हे चुकीच्या अफवा पसरून आपल्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात। सर्वांना जय शिवराय, सलाम वालेकुम, जय भीम, जय मल्हार। तर मग आम्ही समाज बांधवांनी ठरवलं की प्रत्येक तालुक्यातून एक आपल्याला समाज बांधव घ्यायचा सोबत। मग आम्ही डॉक्टर अशोक पवार असतील तुमचे कन्नडचे, वैजापूरचे अजय पाटील साळुंके असतील, फुलंब्रीचे आपले सुधाकर भाऊ शिंदे असतील, आम्ही बसलो आणि म्हणलं की आपण पर्सनली, कारण आपले मराठे 6 कोटी म्हणतात, पण वातावरण तसं झालं दाखवल्या गेलं पाहिजे। 13 जुलैला मनोज जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला की आरक्षण द्या, पण काही लोक जे ते म्हणतात मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, ते इतकेच टक्के तितके टक्के। आपण तर 6 कोटी आहे, पण आपल्यासोबत मुस्लिम बांधव, दलित बांधव, धनगर बांधव, ओबीसी बांधव, सगळे 18 पगड जातीचे, आणि त्याचा प्रत्यय पाहायचा तुम्हाला। हे बघा, मुस्लिम बांधव आपल्यासोबत, आता तुम्ही सगळे आपले लाईव्ह बघा, प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत। त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। ते सर्व आपल्या ताकदीने सगळे जाती धर्माचे म्हणतात, पण काही 2-4 समाजकंटक हे चुकीच्या अफवा पसरून आपल्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात। सगळे जाती धर्माचे समाज बांधव हे प्रत्येक ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने नांदते, असेच नांदायचे। फक्त एक विनंती करतो, सोशल मीडियावर काही लोक रोजाने लावलेले की चुकीच्या कॉमेंट करायच्या, म्हणजे उचकन याचं डोकं खराब होईल, हे भांडणं करतील, भांडणं केले की आपला हा शांततेचा लढा, गरजवंत मराठ्यांचा लढा, शेतकऱ्याच्या पोरानं उभारलेला मनोज जरांगे पाटलांना, तो लढा संपवून टाकायचा डाव बऱ्याच जणांनी केलेला आहे। कुणीही भडकायचं नाही। सायबर पोलिसांची सगळ्यांवर करडी नजर आहे। पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी असतं, सोयीसाठी असतं, त्यांना तेही कुणाचे भाऊ, कुणाचे वडील असतात, त्यांचाही सन्मान करायचा। आपला लढा, आपल्याला आरक्षण छाताडावर बसून आपण घेणारच आहे। 13 जुलैला मनोज जरांगे पाटलांनी सरकारला जो इशारा दिला 13 जुलैचा, तर तो तुमच्या ह्या ताकदीनुसार, म्हणजे आज जर आम्ही राजकीय पक्षाच्या किंवा कशाच्या प्रचाराला आलो असतो तर तुम्ही तुमचा दिवस वाया घातला नसता। फक्त मनोज जरांगे पाटलाचा काहीतरी सांगावा हे घेऊन आले, आणि ते ऐकण्यासाठी तुम्ही 2-3 तासापासून थांबलेले। मी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलेलो आहे, मी काही भाषण करायला आलो नाही, मी एक त्यांचा दूत म्हणून आलो आहे। मनोज जरांगे पाटील एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग आहे, ते आपल्या जातीसाठी लढतंय। आज आपल्याकडे लाखो रुपये नाही पोरांच्या शिक्षणाचे भरायला किंवा नोकऱ्यांचे भरायला, त्यामुळं जर आरक्षण भेटलं तर कुठंतरी ते कमी होईल, कारण 90% मराठा समाज हा शेतकरी आहे। शेत पिकत नाही, पिकलं तर इकत नाही, ही परिस्थिती आहे, आणि शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही। पण त्याला जोड म्हणून काही आपले पोरं नोकऱ्याला लागले पाहिजे। 30-40 वर्षा अगोदर जे अण्णासाहेब पाटलांनी हा लढा चालू केलेला होता, तेव्हाच जर हे मिळालं असतं तर आपले लाखो पोरं हे आज नोकऱ्याला असते। तसंच मुस्लिम बांधवांचे, यांचेही तुम्हाला नोकऱ्यामध्ये दिसणार नाही। धनगर समाज मनोज जरांगे पाटील नेहमी म्हणतात मराठा आरक्षणासोबत मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, आणि सगळ्यांना आता मारवाडी समाजाच्या काही कुणबीच्या नोंदी सापडल्या, ब्राह्मण समाजाच्या सापडले, यांचं म्हणणं त्यांनाही मिळालं पाहिजे, तेही आपले भाऊ आहे। तर आपला आजपर्यंत आपला मराठा समाज हेच बघत आलेला आहे, जेव्हा जेव्हा आरक्षण दिलं जात होतं इतर समाजाला, त्यावेळेला मराठा समाजाकडे जमिनी होत्या आपल्याकडं, तर आपले बापजादे म्हणत होते आम्हाला आरक्षणाची गरज नाही, म्हणून आपल्याला गरज नव्हती। आज आपल्यावर वेळ आली म्हणून हे सगळे म्हणतात मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, याने देण्याचं काम केलं। काही म्हणते राजकारणी जमात आहे, यांचे पहिल्यापासून आहे, तर मोजके 1-2% जर सोडले तर बाकीचे सगळे। पण एक आहे की पैदा झाला की राजकारण आपल्या पथ्यावर पडलेलं आहे, तर आपल्याला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, कोणी इथं उमेदवारी लढवायसाठी आलेलं नाही आहे, आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही। मराठा आमदार आमच्या बाजून बोलत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं समर्थन करीत नाही। आमचं एवढं म्हणणं आहे, आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण लवकरात लवकर सरकारने द्यावा। 13 तारखेला तुम्ही सब मुस्लिम बांधव, सब आपण बघू शकताय, लाईव्ह मध्ये बघू शकताय, दलित समाज बांधव, म्हणजे जागोजागी हे लोक, यांचं म्हणणं आहे की मराठा समाजच्या पाठीशी आपल्याला खंबीर उभं राहायचं आहे।
आणि जर नाही दिलं तर या 4-5 ज्या बलाढ्य जाती आहे, मराठा समाज, मुस्लिम समाज, दलित समाज, धनगर समाज, ओबीसी मध्ये 50% मराठा समाज आहे आणि इतर जाती धर्माचे, हे सगळे जर एक झाले तर 288 सीटा हातातून जातील. तर सरकारला विनंती आहे, आम्हाला राजकारणात यायचं नाही. मनोज जरांगे पाटील नेहमी म्हणतात, फक्त एक विनंती आहे की तुम्ही आपली ताकद, ही जी ताकद आहे, ही ताकद दाखवण्यासाठी तुम्ही लाखोंच्या संख्येने, जशी कन्नडच्या सभेला तुम्ही आले 2 डिसेंबरला जरांगे पाटलांसोबत मी पण होतो, मी पाहिलं या कन्नडचं रौद्र रूप. जवळजवळ 4-5 किलोमीटरवरून लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूने थांबले होते, ग्राउंड अख्खं भरलं होतं. तसं ग्राउंड तेवढी ताकदीनं पूर्ण, पण तिथं तुम्ही फॅमिलीसहित आले नव्हते, परिवारासह नव्हते आले. इथं परिवारासह यायचं आहे संभाजीनगरला 13 जुलैला, एवढीच विनंती करायला आम्ही आलो आहोत.